हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. कसे आहात सगळे? मस्त ना? सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज सकाळी सगळे कामं वगैरे आवरून या व्लॉगची सुरुवात केली. तर आम्ही त्रिकुट तिघीजणी माया लेकी मस्त असं सगळे कामं आवरून बसलो होतो टॉम अँड जेरी बघत. मग काय टॉम अँड जेरी बघताना काहीतरी सोबत लागते ना, तर हे घेतलं खरबूज खायला. खरबूज खात असताना ही छोटेसे माझं एवढुसं पिल्लू त्या दीदीच्या ताटात टाकायला की पाय, म्हणून ती तिला द्यायली ढकलून. हे एवढुले आहेत पण लय अवकाळी आहेत. नंतर आठवलं काहीतरी काम. ते काम करत असताना माझं हे पिल्लू करत होतं लुडबुड. लुडबुड करू नाही म्हणून तिला दिलं हे थोडीशी लालच चॉकलेट. काय करायली? चॉकलेट वगैरे खाल्लं आणि लागलं माझं पिल्लू अभ्यास करायला. मला बोलायला पण तयार नाही. काय करायली विचारायले तर थोड्या वेळानं रिप्लाय दिला की मम्मी मी अभ्यास करायलो. बघ काय एवढा गहन अभ्यास चालू होता आमचा. पूर्ण वही भरत आली तरी पण आमचा अभ्यास काही संपायला तयार नाही. वेगवेगळ्या पानावर वेगवेगळ्या रंगांनी हे अशा आम्ही छान कलाकृती केली. कलाकृती वगैरे अभ्यास सगळं झालं आणि 2 दिवस झाले या बाईचं या खिडकीत काय गठुडं आहे काय माहीत. ती सारखी या कूलरवर चढू काढायचा प्रयत्न करते. मी विचारल्याच्या नंतर मम्मी मला भूर जायचं असं तिनं मला सांगितलं. मग काय 2 दिवस झालं शिव्या खाते. आज पण शिव्या खाल्ल्या आणि ती वरी होतं ती पर्स तिनं खाली पाडली आणि मग काय मी बघितली तर तिला ती पर्स घेऊन बाहेर जायचं होतं. 2 शिव्या खाल्ल्याच्या नंतर बाई पडली. या पसारा पण सगळा पाडला. त्याच्यावर पाडलेल्या पसाऱ्यावर पाय पसरून अशी मस्त खात बसल्या ह्या महाराणी. मग काय तिचा हा पसारा पार्टनर म्हणजे तिचा भाऊ हे पण आला आणि दोघांनी धिंगाण्याचा मग काय खैरच नाही. मग मी रताळं हे केले होते. मीच बनवलेले रताळं खाण्यासाठी मलाच मागं बाई घेऊन फिरवत होती. मग काय तिला ते छान असे बारीक करून दिले आणि या रताळीने हे रताळं खायला सुरुवात केली. मग काय रताळं वगैरे खाणं झाले आणि यांची लपाछपीचं सुरू झाला खेळ. लपाछपायले आणि हा दादा आमचा मोठा असूनही लहान लेकरासारखा चिरडीला यायला आहे. तसा प्रत्येकच एक ग्रुपमध्ये किंवा प्रत्येकच घरात एखादा चिडखोर व्यक्ती असते. तसा हा तिचा दादा की जिथं तिथं लपवले तिथं त्याला शोधत होती म्हणून तो चिडत होता आणि लपून कुठे लपणार आहे 2 रूमामध्ये अंथरुणाच्या खाली जाऊन लपत होता. मग काय तिला तर सापडणारच ना आणि ती सापडल्यावर बाई खुश. हे दोघं रताळे खेळेपर्यंत मी पण म्हणलं आपण पण तर रताळं थोडंसं खाऊन घ्यावं. मग काय मी पण घेतलं रताळं खायला आणि नंतर लागले स्वयंपाक करायला. सासूबाईंनी गावाकडून शेवाळ्या आणि तुरीची डाळ पाठवली होती. घरची डाळ असताना विकतची कशाला आणायची म्हणून मग मी त्यांनाच आणायला सांगितली. मग काय डाळ डब्यात काढून ठेवली आणि घेतलं स्वयंपाक करायला. कुकर घेतलं लावून आणि डाळ दिली ठेवून. मग आले की याचे पप्पांनी हे गिफ्टसारखं काहीतरी आणलं होतं. त्याच्यात होतं एक फेसवॉश आणि बॉडी वॉश आणि एक साबण. मग काय ते एक आम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. आम्हाला झोपायचं होतं. मग केला टाकलं जुजूमध्ये आणि मी हे आणलेले वडापाव आणि पाववडा जे काय आहे ते घेतलं खायला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.